त्या बाजूला आपल्या सर्व ग्रामदेवतांच्या मूर्त्या आहेत. आणि या बाजूला आपली पालखी. तर नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. मी प्रतीक कणसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारस्यावर. तर आज उशीर झाला थोडा खाली जायला. तर आज होम हवन शांती होतं सकाळी 8 वाजता. ते माझ्या मते झालं असेल. आता मूर्त्यांवरती म्हणजे मूर्त्यांचं अभिषेक चा वेळ आहे 10 ते 1 वाजेनंतर. मूर्त्यांचा अभिषेकाचा वेळ आणि जे काही आपले धार्मिक जे काय तिथे कार्य आहे ते सगळं आता सुरू असेल. तिकडे जाऊया आणि कितपत काय झालंय ते बघूया. सकाळी रात्री उशिरा उठलो त्यामुळे तेवढा भाग स्किप झालाय. तर चला आपण जाऊया आणि आता काय चालू आहे खाली, काय सुरू आहे ते बघूया. सकाळी झालं ना सगळं. वाटतं ते सगळं
समुपन्न उद्दारानी तारतानी तपन निरासाधन तथा मूर्तिमान शीतलता सिद्ध्यर्थम अद्भुतम करिष्ये पहिल्यांदा ऐकून त्याचा असा अर्थ आहे की ह्या मूर्ती घडवताना चिनी हातोला हा एकदा आता नाही आहे पण सगळ्यांचं जे काही ताकवले आपण त्यावेळेला कळत शकते त्यावेळेला तो वितळवणे साच्या असे जे दोष आहेत ते दोष नाहीचे व्हावे. या मूर्ती घडवताना जे चिनी हातोला समोर लागलेला आहे याचा दोष नाहीचा व्हावा म्हणून ते आपल्याला काढून आज तसं हे तूप समोर ठेवलंय हे तूप हातात लावायचं प्रत्येक मूर्ती लावायचं तूप पूर्ण लावा असा आपण स्वतःला चोपड थोडक्यात थोडक्यात पुढे द्या आता तुमच्या समोर देव त्यांच्या आहेत पुरुष देव हे झालं त्यांनी उजव्या हातावर ठेवायचे आणि त्यांच्याकडे स्त्री देवता आहे त्यांनी डाव्या हातावर ठेवायचे. शंकराच्या पिंडीबरोबर नाग आहे त्या नागाला वेगळं ठेवायची आवश्यकता नाही. शंकराच्या उजव्या हातावर
आरशात बघायचं देवाचा उजवा डावा केलं कसं करायचं मूर्तीला बघायचं नाही आरशात बघायचं आरशाला बघायचं नाही आरशात बघायचं ज्यांच्या जनतेसमोर त्यांच्यासमोर तर भटजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्या सर्व देवतांच्या मूर्तीच्या जे डोळे आहेत तिथे चंदनाचा जो टिळा आहे जो गंधक आहे तो लावण्यास सांगितला आहे, पण डोळ्यात म्हणजे असं बघून मूर्तीकडे बघून नाही आहे. तर समोर आरसा पकडला आहे काकांनी, तर त्या आरशामध्ये बघून उजवा डावा असं सांगितल्याप्रमाणे ते लावायचं आहे. हे नवीन पद्धत असेल, मला माहीत नाही, मी पण पहिल्यांदाच बघतो. सगळ्यांनी हात जोडून देवाला आपण शय्या दिल्या आता भागापर्यंत आपण सगळी देवाला विविध स्नान घालून राहील बरोबर. कशी कशी घातली मला अंदाज आलेला आहे. हे स्नान घालून आता आपण देवाला शब्द दिली म्हणजे समोर आता हे आज रात्रभर शय्यावर आणि जे सगळं ते खरं पुष्कळ आहे. लक्षात आलं. हा तेवढं सगळं
मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या सर्व ग्रामदेवतांचं अग्नित तारण झालंय. अग्नित तारण म्हणजे तुम्ही मगाशी ऐकलं असाल, आपले जे भटजी आहेत त्यांनी सांगितलं असेल की अग्नित तारण करायच्या अगोदर अग्नित तारण म्हणजे काय याचा अर्थ सांगितला, की अग्नित तारण म्हणजे जेव्हा मूर्त्या घडवतात देवांच्या, तेव्हा त्याच्यावर घाव घातले जातात दगडावरती आणि त्यापासूनच आपल्या देवांच्या सुंदर अशा मूर्त्या तयार झाल्यात. तर तेव्हा घाव घातले जातात असे कोरीव काम करताना वगैरे सगळं. मग तो जेव्हा दोष असतो तो दोष दूर करण्यासाठी आणि त्या मूर्तीला एक पावित्र्य आणण्यासाठी हा अग्नितारण कार्यक्रम आहे तो केला जातो. म्हणजेच आपल्याकडे देवावर पाणी चढवणे असं म्हणतात आणि शास्त्रीय पद्धतीने अग्नितारण असं म्हणतात शास्त्रानुसार. तर अग्नितारण सोहळा इथे आपला संपन्न झाला आणि आता जेवण वगैरे आहे आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम कोणता असेल ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच कळेल. सकाळी मला वाटलं, मी उशिरा उठलो तर मी उशिरा आलो खाली, तर मला वाटलं की हा अग्नितारणचा सोहळा आहे तो आपल्याला काय मिळणार नाही, कारण का रात्री थोडासा उशीर झाला, मग थकून मग थोडंसं उशिरा उठलो तर मग आलो. पण नाही, देवाच्या कृपेने हा अग्नितारण सोहळासुद्धा आपला शूट करायला भेटला. तर तुम्ही बघितलं असा अग्नितारण सोहळा कसा झाला. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओज येत राहतील आपल्या कोकणातले आणि बाकीचे सर्व व्हिडिओज आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की येत राहतील. तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.